तर इथून आता गाड्या सुट बघून घ्या, मस्त एक नंबर सगळे. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. माझं नाव आहे ओमकार अनंत ढापले. स्वागत करतो मी आपल्या ओमकार मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण निघालोय. काल आपली दिंडी वगैरे झाली, आपण संगमावरती जाऊन आलो. तर आज आपण निघालोय आपली अक्कलकोटला जायची यात्रा. अक्कलकोट आणि तुळजापूरला आपण जाऊन येणार. तर व्हिडिओमध्ये बघत राहा, बघू मस्तपैकी काय कसा प्रवास आणि अक्कलकोटचा सीन वगैरे, तुळजापूरचा वगैरे आपण बघू. पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू या व्हिडिओमध्ये. चला मग सुरुवात करूया. भाग आपला तिसरा आहे, तर लक्षात ठेवा, नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक करा आणि शेअर करा. बघूया, चला लवकरात लवकर आता अक्कलकोटला जायची तयारी करू. आता गाड्या येणार आपल्या, गाडी आल्यावर आपण लवकरात लवकर निघू तिकडे. ठीक आहे, चला भेटूया व्हिडिओमध्ये. मग मित्रांनो, तर आता इथून गाडी सुटते तुळजापूर आणि अक्कलकोटला जाण्यासाठी. तर या अशा गाड्या लागल्या, एवढी पब्लिक जाणारी आहे माणसं. तर आता मित्रांनो, इथून गाड्या लागल्यात. आता जो तो प्रत्येकाच्या गाडीमध्ये 10-15 माणसं गाडीमध्ये बसून घेऊन जाणार. आणि तिकडे तिकडे जायला कमसे कम तरी पण 1-1.5 तास लागतो. अक्कलकोटला, तुळजापूर, मज्जा, धमाल धमाल. हा माझा मित्र आयुष. आयुष तर आता मित्रांनो, अक्कलकोटला आलो. आता गाडी वगैरे लावली आणि हा अक्कलकोटला बाहेरचा परिसर आहे. म्हणजे इथं काय तुम्हाला पाहिजे त्या वस्तू वगैरे भेटतात. तर आता आम्ही चालतोय पुढे पुढे. आणि इथे जे तुम्हाला काही पेढे, मूर्ती वगैरे स्वामी समर्थांची सगळं काही भेटू शकतं. आणि पाहिजे ते आमची माणसं आहेत वगैरे येते सगळे. आता आम्ही चालतोय आतमध्ये आलो स्वामींच्या मठामध्ये, अन्न क्षेत्रामध्ये. गर्दी बघा काय अन्न जेवण घेण्यासाठी. जेवणासाठी किती गर्दी बघा, जेवणासाठी जाम गर्दी, फुल गर्दी. अन्नक्षेत्र भात बघा केवढा आहे मस्त पैकी. मित्रांनो, आतमध्ये जाण्यासाठी बघा गर्दी किती आहे. स्वामी महाराज की जय. प्रसादाचा लाभ, प्रसाद, हा प्रसाद. तर मित्रांनो, आता चपाती, भात आणि मस्तपैकी डाळ वगैरे होतं जेवणाला. एक नंबर चव आणि एक नंबर शिरा वगैरे तर भारी होतं. एकदम तुपामधला शिरा होता, खायला मजा आली. आणि हे आमच्या ग्रुपमधले शिकून काका आणि आम्ही दोघे जण बसलो होतो जेवायला. आणि साईडला तर भरपूर गर्दी होती, किती सांगणार. गर्दी एवढी होती ना की तरी पण आम्हाला बसायला भेटला. तर मित्रांनो, आता आमचं जेवण झाले. तर आता आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन वगैरे करतो. मस्त अन्नक्षेत्राला जेवण भारी होतं. आता दर्शन वगैरे करून मस्त बाहेर जातो, फोटो वगैरे काढतो जरा स्वामी समर्थांचे आणि व्हिडिओ करतो. पण एक नंबर दर्शन होतं. अन्नक्षेत्रामध्ये मस्त फोटो वगैरे काढले, पण दर्शन घेतलं आणि मग बाहेर पडालो. पुढे आपले लोक कुठे इकडे महाप्रसादाचा लाभ घेऊन झालेला. आता आलोय बाहेर, मस्त वगैरे फोटो वगैरे काढतो. जाम गर्दी आहे, शनिवार रविवार जाम गर्दी असते ना. मित्रांनो, आपलं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आलोय स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये, मठामध्ये. आतमध्ये गर्दी बघून
खाली आहे. शनिवार आहे म्हणून काय एवढी गर्दी नाही, पूर्ण खाली आहे. तर मित्रांनो आता तुम्ही टीव्हीवरती दर्शन करून घ्या, कारण आतमध्ये मला वाटत नाही दर्शन करायला भेटेल का नाही, कारण खूप गर्दी होती. त्याच्यामुळे तुम्ही पण काय मागायचं असेल तर आतमध्ये एवढी गर्दी होती की भरपूर माणसं होती. असं वाटत नव्हतं की दर्शन व्यवस्थित भेटेल. तरी पण प्रयत्न करायचा करूया आपण. तर दर्शन भेटलं तर तेवढंच चांगलं आहे. तरी पण बाहेर तर बघूया. आम्ही इथूनच दर्शन केला, आमची पब्लिक इथंच होती. दर्शन इथून केलं, त्याच्यानंतर आतमध्ये जायचा प्रयत्न करत होतो, पण खूप गर्दी होती. तरी पण लाईनमध्ये असते करत निघालो होतो. आता बघूया पुढे आपल्याला जायला किती टाइम भेटतो, कारण इथेच तरी पण अर्धा तास तर गेला. अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं आमच्या. ॲक्च्युली गर्दी एवढी होती ना की दर्शन करायला पण व्यवस्थित भेटत नव्हतं. त्याच्यामुळे एकदा टीव्हीवरती चेक करून घ्या, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा एकदा कसं स्वामी समर्थांची मूर्ती वगैरे मस्त वाटते बघण्यात. असं वाटतं जावंच नाही, दर्शनच करत राहावं. खूप गर्दी होती. मित्रमंडळींना आता आलोय अक्कलकोटवरून. इथं स्वामी समर्थांच्या तिकडून अक्कलकोटवरून आता डायरेक्ट आलोय तुळजापूरला दर्शन करूया देवीचा. आता चालतोय, बघून घ्या. जाम पब्लिक आहे तिकडे, पाठी चालते. तुळजापूरची एंट्री आतमध्ये. मस्त आहेत मूर्त्या बा, इकडं मूर्त्या बा मस्त आहेत. म्हणजे मूर्त्या बा आतमध्ये बनवल्या आहेत त्या. मित्रांनो आपण मेन गेट जवळ आलेला आहे, बघून घ्या मस्त. राजे शहाजी महादरबार. दर्शनाला लागले हा बघा, इकडं मोठा दरवाजा आहे, महादरवाजा. जाऊ द्या एंट्री. मुख दर्शन मंदिराकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. आता आतमध्ये मंदिरामध्ये आलो होतो, दुसरा या तिसऱ्या माळ्यावरती होतो, कारण ॲक्च्युली टी व्हीवरती दाखवत होते की आतमध्ये देवीला व्यवस्थित मस्त ॲक्च्युली झोपलेली होती, म्हणजे ती निद्रावस्थेमध्ये होते. कारण डिसेंबर महिना ही 8 किंवा 9 दिवस ती निद्रावस्थेमध्ये असते, त्याच्यामुळे दर्शन करायला व्यवस्थित भेटलं नाही. कारण वाटलं होतं दर्शन करायला भेटणार नाही. तर मंदिरामध्ये हवी तेवढी गर्दी आहे बघा, किती गर्दी आहे. हाय बाय करा. विचारत नाही. मंदिराच्या आतमध्ये एंट्री केले बघा, कसा जुन्या काळासारखा एकदम आहे. पिलरवर पिलर बांधून ठेवले बघा कसं फक्त. मंदिराच्या बाहेरचा परिसर बघून घ्या. मित्रांनो मंदिराच्या बाहेरच असे 3-4 मंदिर आहेत मस्त देवींची. ॲक्च्युली ही देवी होती श्री लक्ष्मी नरसिंहचं मंदिर होतं. मस्त देवी, एक नंबर वाटत बघायला पण, आणि मस्त फोटो वगैरे मी पण काढले. मंदिराच्या बॅक साईडलाच, पाठच्या साईडलाच आहे, पण मस्त पाया पाडण्यासाठी वगैरे पण आहे. आणि त्याच्याच बाजूला दुसरी श्री मल्हारी मार्तंड मंदिर त्याच्या बाजूलाच होतं. आणि मस्त आपण देवी पण एक नंबर होती, बघण्यासारखी होती. आणि त्याच्याच बाजूला दुसरी
आता आम्ही दर्शनातून पाय पडून आलो मस्त की आता वाटतोय दर्शन करून आले. दर्शन गेल्यावर तुम्हाला बाहेरून दाखवतोय. हे बघा देवी बाहेरून दिसते. ती ऍक्च्युली निद्रा अवस्थेमध्ये मी झूम करून तुम्हाला दाखवतोय. माणसं एकदम मध्ये मध्ये येत होती, तर मी प्रयत्न करत दाखवण्याचा की देवी कशी आहे वगैरे, झोपले वगैरे. ती बघा आतमध्ये दर्शन बरोबर येत नाही, फटाफट दाखवतात बाहेर. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही दर्शन करून घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याच्यानंतर मी पुढे निघालो असते जाम गर्दी होती. ना बाहेरचा सीन आहे तुळजापूर देवीच्या इथलं. आता हा गेट आहे जे आपण बाहेर जातोय. आणि हा आतमधला सीन आहे मित्रांनो, बघून घ्या कसं वाटतं. एक नंबर तुळजापूर. तुळजापूरचा आहे आले ना. पुण्याचं पण मंदिर आहे मित्रांनो, मस्त आहे. वाव. पूर्ण शिवकाळींसारखं वाटतं एकदम मंदिरा. शिवकाळीचा तुळजाभवानी शिवाजी महाराजांची देवी. मस्त मंदिर आहे, एक नंबर. पूर्ण वरच्या साईडला पण केवढा मोठा आहे तो. पहिल्याचा बांधकामच एकदम भारी असतो, एक नंबर बांधकाम केले. सर बघून घ्या केवढा मोठा आहे बघा, मस्त परिचय तुळजापूरचा. आणि लाइटिंग बघा मस्त केलेली आहे मेन गेटला, खतरनाक वाटतं. बाहेरचा गेट आहे पूर्ण, बाहेरचा गेट. देवीची पूजा चालू आहे त्या साईडला, तुम्हाला आता बघा. आता आतमध्ये मी जाऊन घ्या त्या साईडला, देवीची काय पूजा वगैरे चाललंय. मित्रांनो तुळजापूरच्या सभ्या वगैरे पाहिजे असं बघून घ्या, मस्त एक नंबर सभ्या आहेत, खतरनाक सगळ्यांचं कलेक्शन. आपण तुळजापूरवरून आलो आणि अक्कलकोटवरून आपल्याला यायला 12 वाजले, तर आपण नंतर पण जेवायला बसलो चांगली पंक्तीने. त्याच्यानंतर मस्तपैकी आपण गरमागरम जेवलो, मस्तपैकी भाजी वगैरे होती वटाण्याची चवळीची, मस्तपैकी जेवण वगैरे झाला. पोरं वगैरे सगळे जेवत होते. खूप लेट झाला होता कारण ऍक्च्युली वाजले 12, कारण तुळजापूरला लई आपला टाइमपास केला. त्याच्यामुळे मस्तपैकी जेवण वगैरे केला. हे शंकराचा जेवण घेतात, मस्तपैकी डाळ भात वगैरे मस्तपैकी बाबा देत होते आणि मजा आली जेवणाला एवढीच नंबर. नंतर मग रात्री ऍक्च्युली जाम खूप लेट झाला, त्याच्यामुळे ब्लॉग एंड पण करायला भेटणार, त्याच्यामुळे मी सकाळी ब्लॉग एंड केला. त्याच्यानंतर ही बाहेर 2 जण बसले होते, खूप थंडी होती. अरुणा वहिनी आणि त्यांचं मुळे काय मस्तपैकी जेवायला बसले होते बारके काय. तर मित्रांनो काल आपल्याला खूप लेट झाला, 12 वाजले घरी यायला, तर त्याच्यामुळे टाइम भेटला नाही ब्लॉग एंड करण्यासाठी. तर आज मी चाललो, आता तुम्ही मला असा अवतार घेऊन कुठे चाललो, आता चाललं सकाळ आंघोळ करण्यासाठी नदीवरती. कालची वेळ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा. आपला अक्कलकोट आणि तुळजापूरचा पूर्ण दर्शन झाला व्यवस्थित मस्तपैकी, पण गर्दी खूप होती तुळजापूरला, त्याच्यामुळे लय टाइम गेला. पोचलो होतो आम्ही लवकर तिथे, पण वाजले 4-5 तास आमचे असेच गेले, कारण देवी निद्रा अवस्थेमध्ये झोपली होती. त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यात कुणी आलं तर तिकडे जाऊ नका, कारण आजचा ब्लॉग इथे जॉईन करतो. चॅनलवर नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच कोणतरी नवीन व्हिडिओ. टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. आता आपला 4था पार्ट येत आहे, तर लवकरच नक्की बघा. चला मग गुड बाय, थँक्यू, गुड बाय.